हा संघर्ष आपल्याला बघायला मिळेल। खऱ्या अर्थाने अक्षय कवळे विरुद्ध विनीत मोकल या दोन खेळाडूंमधील संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे। अर्थातच अक्षय कवळे कर्णधार असलेल्या संघाचा आणि प्रतिस्पर्धी प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपणा संघाचा कर्णधार सौरभ पाटील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल। चढाईसाठी विनीत ज्या खेळाडूने मागील सामन्यामध्ये हाकार केला होता, वारंवार त्या ठिकाणी मल्टिपल पॉइंट रेडी करत होता असा विनीत आणि त्याला मात्र प्रत्युत्तर दाखल बोनीची पहिली चढाई घेऊन निघालाय। आता मात्र अर्थातच अक्षय कवळे आपल्याला बघायला मिळतोय। खऱ्या अर्थाने झिराड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर एक आगळावेगळा रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतोय। 7+2 अशी 9 गुणांची चढाई या आपल्या विभागामधून या देखील खेळाडूंनी केली होती, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही। असा अक्षय कवळे मॅन फ्रॉम बोनस अधिक 7 गुण। बघा मित्रांनो 10 गुणांची चढाई अक्षय कवळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली होती। आता मात्र प्रत्युत्तर दाखल जय खरत आपल्याला बघायला मिळतोय। एक जबरदस्त व भारदस्त पावलांचा चढाई बहादर माघारी पर्यंत त्याला प्रत्युत्तर दाखल। आता मात्र तितक्याच ताकदीचा एक मजबूत बांधाल आपल्याला चढाई बहादर अजिंक्य पाटील। 7-1 असा सामना असेल आणि तितक्याच ताकदीचा चढाई बहादर आपल्याला चढाईसाठी बघायला मिळतोय, त्याला प्रत्युत्तर दाखल। आता मात्र निश्चितच चढाईची धुरा आपल्या खांद्यावरती घेतो पार्थ कडवे। मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच पार्थ। खऱ्या अर्थाने दैदिप्यमानाचं नियोजन आणि आयोजन आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय। वेगळ धोरणाची ही चढाई आता मात्र चढाईसाठी हितार्थ मडवी आपल्याला बघायला मिळतोय। निश्चितच मांडीवर दिली जाते थाप आणि प्रतिस्पर्ध्याला सांगितलं जात आहे की होय मी तुला यशस्वीरित्या टिपलाय। निश्चितच मित्रांनो एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळते। अनेक नवे चेहरे आज या लीगच्या माध्यमातून उदयास येताना आपल्याला निश्चितच बघायला मिळतील। त्यातीलच एक हितार्थ मडवी प्रत्युत्तर दाखल विनीत मोकल। तर मित्रांनो छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासीचा ऐसा राजा ही मातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा जीव लावितो जीव वाहितो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आणि ऐसा राजा या भूमंडळाच्या ठाई तुमच्या आमच्या सारख्या महाराष्ट्र वासियांना लाभला हे आपलं तो भाग्य नाही का मित्रांनो। गॅलरी भरल्या परंतु त्या गॅलरी मधून नामघोष होणं देखील गरजेचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अलिबाग नगरी आणि या अलिबाग नगरीमधील खऱ्या अर्थाने आजचा हा कबड्डीचा गौरव आपल्याला अनुभवायला मिळतोय तो निश्चितच नांदाई देवीच्या कृपा आशीर्वादाने पुढील झालेल्या ह्या नांदाईपाडा गावामध्ये आज आपल्याला कबड्डीचा थरा अनुभवायला मिळतोय। यावेळेस मात्र मैदान क्रमांक 1 वर वाघाची दहाड आपल्याला बघायला मिळते, वाघाची डरकाई ऐकायला मिळते। अर्थातच गरजतोय अक्षय कवळे परंतु प्रत्युत्तर दाखल विनीत मोकल। व्हॉट अटॅक जबरदस्त खेळ शांतता संयम आणि परफेक्ट कार्यक्रम। मित्रांनो तुम्हाला जर कबड्डीचा खेळ खेळायचा असेल तर नुसती चेक काही झालं नाही मित्रांनो, आपण आपल्या जागेवरती राहा, काही झालं नाहीये। चला व्हॉलेंटियर्स आपण प्रथम त्या ठिकाणून जागा खाली करा। रसिका हो आपण खाली बसा प्लीज, आपल्याला विनंती असेल। चला पंच आपण सामन्याला सुरुवात करा, विनंती असेल।
पंच मैदान क्रमांक 2 प्लीज आपण सुरुवात करा. चला गावदेवी मुशे संघाचा तेजस म्हात्रे आपण देखील आपला मॅन ऑफ द मॅच चा किताब घेऊन जायचा आहे. गावदेवी मुशे संघाचा तेजस म्हात्रे आपण देखील या आणि आपले प्राइज घेऊन जायचा. हॅलो चेक मित्रांनो, जो रसिक वर्ग आपण बॅरिकेड्सवर भार देऊन उभे आहात, आपल्याला एक महत्त्वाची सूचना आहे. कृपया आपल्या बॅरिकेडच्या खाली कोणत्याही प्रकारे विद्युत वाहिनी गेली का एकदा चेक करा प्लीज. विजेची तार गेली आहे का एकदा चेक करा. जर गेली असेल तर कृपया आपण त्या ठिकाणी बाजूला उभे राहा. आपल्यासाठी सूचना आहे, कोणत्याही प्रकारे या ठिकाणी स्पर्धेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्या मधून होता कामा नाहीये. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण एकदा चेक करा आणि जर त्या ठिकाणी विद्युत वाहिनी गेली असेल तर आपण त्या ठिकाणून बाजूला व्हायचं आहे. प्लीज कॉपरेटर्स आपण आम्हाला सहकार्य करा. आता मात्र एक अस्तित्वाच्या लढाई आपल्याला या ठिकाणी मैदानावरती बघायला मिळतात. यावेळी चढाईसाठी जर्सी क्रमांक 18 अर्थातच हितार्थ आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त मोहरा त्याला प्रत्युत्तर दाखल जय घरत. बघा मित्रांनो, पहिलवानी तोरा तुझा रुबाब राजेशाही असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. एक असा पैलवान ज्याने निश्चितच महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं असा हा जर्सी क्रमांक 22 जय घरत आपल्याला बघायला मिळतोय. वजन जवळपास 90-95च्या घरामध्ये आणि वेग पायामध्ये वाऱ्यासारखा असा हा जबरदस्त जय त्याला प्रत्युत्तर दाखल. आता मात्र अजिंक्य पाटील मॅन फ्रॉम आकांक्षा एंटरप्राइजेस आवास. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारे सामने असतील. आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1 करिता चैतन्य सप्लायर्स ढोकवडे विरुद्ध मोरिया सुपर किंग्स चेंद्रडे गोंधळपाडा. आपण तयारीत राहा. आपल्यासाठी पुढील पुकार असेल मैदान क्रमांक 1 करिता. तर मैदान क्रमांक 2 करिता जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाईचा पाडा. आपण देखील तयारीत राहा. आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल. चारही संघ आपण अलर्ट राहा. आपल्यासाठी पुकार झालेले आहेत. मैदान क्रमांक 1 चैतन्य सप्लायर्स ढोकवडे वर्सेस मोरिया सुपर किंग्स गोंधळपाडा. मैदान क्रमांक 2 जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाईचा पाडा. धन्यवाद अलंकार. नुकताच जो सामना झाला चैतन्य सप्लायर्स ढोकवडे विरुद्ध जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद या सामन्यामध्ये तेजस मात्रे हा गुणी खेळाडू ठरतोय सामनावीराचा मानकरी. विनंती असेल तेजस आपलं सामनावीराचं पारितोषिक आपण व्यासपीठावर स्वीकारायचं आहे. विनंती आहे सन्माननीय रणजितदादा राणे आपल्या पुढे असतो या खेळाडूचा आपण गौरव करायचा आहे. तेजस मात्रे सामनावीराचा मानकरी ठरलेला हा खेळाडू. व्हॉलंटियर्स आपल्या आपण आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली होती. आपल्याला एक सन्मान मैदानामध्ये घ्यायचा होता. कृपया आपण या ठिकाणी कुठे असाल आपण व्यासपीठाकडे या.
या ठिकाणी आपण अस्तित्वाच्या लढाई अनुभवतोय. आता मात्र फ्रेश बेकच्या माध्यमातून चढाईसाठी एक नवोदित चढाई वीर आपल्याला बघायला मिळतोय. बघूया कितपत गुणांची लढत त्याच्या माध्यमातून केली जाईल. निश्चितच एक आगळीवेगळी पदार्थ बघायला मिळते. यावेळेस मात्र निश्चितच ईशांत म्हात्रे या वाघाला त्या ठिकाणी जाळ्यामध्ये ओढले जात आहे आणि एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. त्याला प्रत्युत्तर दाखल आता मात्र स्वतः कर्णधार अर्थातच मनोज घरत आपल्याला बघायला मिळतोय. 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची नामी संधी असेल आणि समोर स्वतः चेतन वेळे असेल. काही होऊ शकतं. ही आत्महत्या म्हणावी लागेल. चेतनच्या माध्यमातून मित्रा ही अपेक्षा तुझ्याकडून नव्हती. यावेळेस मात्र मनोज घरत सक्सेसफुल होतोय आणि टाळ्यांचा गजर मात्र गॅलरी मधून आपल्याला अनुभवायला मिळतो. जबरदस्त चढाई. ग्राउंड नंबर 1 वर जो गावदेवी मुंशेत आणि चैतन्य धोकोडे हा जो संघ सामना झाला अगोदर त्याची वैयक्तिक स्कोर शीट आलेली नाही. गावदेवी मुंशेत आणि चैतन्य धोकोडे चला मित्रांनो दुसरा पुकार असेल मैदान क्रमांक 1 करिता आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज विरुद्ध श्री प्लंबिंग ट्रेडर्स. हा सामना झाल्यानंतर त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 करिता दुसरा पुकार चैतन्य सप्लायर्स ढोकवडे विरुद्ध मोरिया सुपर किंग्स चेंडरे गोंधळपाडा आबड जाहीर राहण्यासाठी दुसरा पुकार. तर मैदान क्रमांक 2 साठी देखील दुसरा पुकार जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेत विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाईचा बडा. आपण देखील तयारीत राहा. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी दिशांत म्हात्रे इस बार जरूर सक्सेस मिलेगा. जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. वेळ सक्सेसफुल होतोय. प्रत्युत्तर दाखल स्वतः मनोज घरत आपल्या संघाची जबाबदारी दारोमदार आपल्या खांद्यावरती स्वीकारतोय आणि मात्र चढाईसाठी पुढे मनोज यांच्या या संघाकडे 7 विरुद्ध 1 अशी लढाई. हा खेळाडू कितपत लढवेल आता मात्र थर्ड रेड. निश्चितच मित्रांनो थर्ड रेड म्हटलं आणि समोर जर चेतन वेळ सारखा एक मजबूत मध्यरक्षक असेल तर वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात हीच अमुची मर्द मराठ्याची जात हे दाखवावं लागेल. आठवावा लागेल शिवशंभूंचा इतिहास. खऱ्या अर्थाने यावेळेस मात्र अनसक्सेसफुल अटेम्प्ट ओव्हर कॉन्फिडन्स. निश्चितच या सामन्यामधून आत्महत्या करावी लागेल. कर्णधार आहात आपण मनोज घरत. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा करू शकता सक्सेसफुल होतोय. अर्थातच चढाईसाठी आता मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. प्रीतम वेळे मात्र सक्सेसफुल झालाय. त्याला प्रत्युत्तर दाखल हा एक नवोदित खेळाडू जर्सी क्रमांक 7. आता मात्र चढाईसाठी दिशा आणि सक्सेसफुल. आता मात्र
निश्चितच मित्रांनो संघाची जबाबदारी आता मात्र निखिल चव्हाण यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. जर्सी क्रमांक 12 साईला वैरा धावतो उजव्या कोपऱ्यामधून डाव्या कोपऱ्यामध्ये. बघूया कितपत गुणांची लढत त्याच्या माध्यमातून केली. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि निखिल मात्र मैदानाच्या बाहेर. बघा मित्रांनो मैदानामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला लागलंय. जवळपास 5 ते 6 गुणांची आघाडी घाडी बंधू या संघाकडे होती, परंतु 30 आघाडी आता मात्र पिछाडीमध्ये बदलती की काय. इसीलिए तो दोस्तों कहते हैं डूबे सूरज को फिर से आने के लिए वक्त लगता है, बर्फ को पानी में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन कबड्डी के खेल में स्कोर बोर्ड बदलने में बिल्कुल वक्त नहीं लगता. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण मैदान क्रमांक 2 वरती अनुभवतोय. सळाईसाठी आता मात्र प्रीतम वेळे या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट रेडर म्हणून ज्या खेळाडूकडून आकर्षणे पाहतोय तोच हा प्रीतम वेळे आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू या मैदानावरती हाहाकार करतोय आपल्या फ्रेश पेक संघासाठी. यावेळेस मात्र आता जबाबदारी स्वीकारावी लागेल आदेश पाटील याला, ज्या खेळाडूवरती बक्षिसांची खैरात झाली आहे पुणेरी पलटण ग्रुपच्या माध्यमातून. स्वप्नील पाटील माणी यांच्या माध्यमातून फ्रेश बेक हाऊस यांच्या या संघातील खेळाडू प्रीतम वेळे याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आपण सामना संपल्यानंतर कलेक्ट करा. वारंवार या ठिकाणी चढाई आपल्याला बघायला मिळतात. एक निर्भय चढाई पाहत आहे प्रीतमच्या माध्यमातून या ठिकाणी नावा रुपाला येतोय. आता मात्र मयूर पडियार या ठिकाणी आता मात्र थर्ड रेड. आता मात्र मित्रांनो चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय जबरदस्त चढाई बहादुर मनोज गरज. इस बार जरूर सक्सेस मिल गया ग्रुप. चढाईसाठी प्रीतम वेळे यावेळेस मात्र रोखला जातोय. लाजवाब कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय खाडी बंधू संघाच्या माध्यमातून. खेळाडूला मार लागतो मित्रांनो त्या ठिकाणी लक्ष द्या. आता मात्र जय घरत देखील मैदानाच्या बाहेर जातोय. एक जबरदस्त पट्टन आपल्याला बघायला मिळते. आता मात्र आदेश पाटील याच्यावरती जबाबदारी असेल. जर सामना पाहायला गेलो तर 18-18 जवळपास हा सामना टायच्या दिशेने वाटचाल करतोय की काय. चला 3 पुकार झालेले आहेत. दोन्ही मैदानांसाठी 4 संघ आपण प्रस्थान करायला हरकत नाही. चैतन्य सप्लायर्स ढोकवडे विरुद्ध मोरया सुपर किंग्स गोंधळपाडा विरुद्ध जगदीश सावंत. मैदान क्रमांक 1 साठी चैतन्य सप्लायर ढोकवडे विरुद्ध मोरया सुपर किंग्स गोंधळपाडा. तर मैदान क्रमांक 2 जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध रुची इंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाईचा पाडा. आपण मित्रांनो 3रा पुकार झालेला आहे. मैदानाच्या गेटकडे चला.
आता मात्र चढाईसाठी यावेळेस आपल्याला फ्रेश बेक हाऊस मानी या संघाच्या माध्यमातून सनाई बहादर रिक्त असते माघारी पर्यंत आदित्य भगत आता मात्र गृहरचना आता मात्र सांघिक कामगिरी करावी लागेल ती मनोज घरत याच्या घाडी बंधू या संघाला जर या सामन्यामध्ये आपल्याला आपलं वचक अर्थातच आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल जर आपल्या संघाचे संघ मालक सचिन घाडी यांचं नाव यांचं अस्तित्व या मैदानावरती टिकवायचं असेल तर मात्र मनोज घरत याला चिकरीचे प्रयत्न करावे लागतील यावेळी चढाईसाठी निश्चितच मनोज घरत जर्सी क्रमांक 34 एक जबरदस्त कर्णधार वन ऑफ द बेस्ट कॅप्टन गोल समोर मात्र यावेळेस चेतन वेळे असेल यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र सक्सेसफुल देखील करून दाखवतोय जबरदस्त खेळ आदित्य भगतच्या माध्यमातून प्रत्युत्तर रटल दिशान म्हात्रे आता मात्र निश्चित स्टार्ट रहे तीसरी चढ़ाई इस बार जरूर मौका मिलेगा ईट का जवाब पत्थर से देने का टीम घाड़ी ब्रदर्स टीम को निशांत म्हात्रे मैदानामध्ये लाजवाब ये जरूर खेळ है आदेश एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदेशसाठी पुणेरी फलटणच्या माध्यमातून ज्याच्यावरती बक्षिसांची जाहिरात केली जाते मोजले तर जास्त होतील परंतु 200 रुपयाचे कॅश प्राइज द्यायला हरकत नाही प्लीज आपण कोऑपरेट करा व्हॉलंटियर्स आपण कृपया व्यासपीठाच्या समोर राहू नका आता मात्र मनोज घरत निश्चितच जबाबदारी मित्र मोठी असेल आणि सामना संपतो विजय संघाचा विजय कोणता संघ झाला नाही लीग स्टेजचा सामना असेल 5-5 चढाई होणार नाहीत आपल्या दोन्ही संघांना समसमान गुण असणार आहेत 3-3 गुण 3-3 पॉइंट्स दोन्ही संघांना दिले जातील चला पुढील सामना आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या आपल्याला विनंती असेल चला आपण मैदान क्रमांक 2 कडे प्रस्थान करा जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदई देवी नांदई सापडा चला मित्रांनो आपल्याला विनंती असेल त्वरित या चला प्रतीक सावंत रितेश पेडवी आपला संघ घेऊन त्वरित मैदान क्रमांक 2 कडे चला प्रतीक सावंत विरुद्ध रितेश पेडवी या दोन संघांच्या दरम्यान एक अस्तित्वाची झुंज आपल्याला बघायला मिळेल एक आहे खंदा चढाई बहादर ज्याने आतापर्यंतच्या सामन्यामध्ये हाहाकार केलाय आणि एक यशस्वी कर्णधार पद काय असतं ते दाखवलंय असा रितेश पेडवी तर प्रतिस्पर्धी पाड्यामध्ये तितक्याच ताकदीचा वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर आणि वन ऑफ द बेस्ट कॅप्टन गोल मिस्टर प्रतीक सावंत आता मात्र मैदान क्रमांक 1 वरती आपण वळूया चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतं अक्षय कवळे या खेळाडूवरती संपूर्ण रसिकांच्या नजरा वेधल्या गेल्यात असा हा कर्णधार अक्षय कवळे जर्सी क्रमांक 1 थँक्यू थोडासा वेळ घेतोय व्यासपीठावर उपस्थित मानी येथील उद्योजक आणि फ्रेश बेक हाऊस मानी या संघाचे ओनर सन्माननीय विवेकजी म्हात्रे हे उपस्थित आहेत नांदेदेवी क्रीडा मंडळ नांदेपाडा आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांच्या माध्यमातून होणाऱ्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करायचा अशी मी त्यांना विनंती करेन सन्माननीय विवेकजी म्हात्रे फ्रेश बेक हाऊस मानी संघाचे ओनर आणि मानी येथील उद्योजक विनंती असेल तुषारजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण विवेकजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे
तसेच त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सन्माननीय आशीर्वादजी म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल। रुची एंटरप्राइजेस त्वरित मैदान क्रमांक 2 कडे चला। रुची एंटरप्राइजेस चला रुची एंटरप्राइजेस आपण ताबा घ्या। रितेश बेडवी व्हॉलेंटियर्स आपल्याला सूचना आहेत, कृपया या ठिकाणी आपण मैदानाच्या मध्यभागी थांबू नका। चला रितेश पेडवी विलंब करू नका, आपल्याला विनंती असेल। खरं मित्रांनो प्रतीक सावंत या विभागामधून हा खेळाडू मला अत्यंत आवडतो मित्रांनो। प्रीतम वेळे आपण आपला 500 रुपयाचा प्राइस कलेक्ट करा मित्रांनो। या ठिकाणी प्रत्येकासाठी पारितोषिकांची खैरात या ठिकाणी केली जाते। प्रीतम वेळे आपण या धन्यवाद। रुची एंटरप्राइजेस दोन्ही संघ मैदानावर उपस्थित आहेत। थोडासा विलंब मित्रांनो सामन्याला होईल, कारण एक विशेष सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत। विनंती असेल सन्माननीय रणजित दादा राणे आपण मैदानाकडे यायचं। लाईनअप करून घ्या मित्रांनो, रुची एंटरप्राइजेस लाईनअप करून घ्या। वेलकम सन्माननीय रणजित दादा राणे, एक दमदार व्यक्तिमत्व आपल्या विभागातील। विनंती करेन आपण दादा आपण मैदानाच्या मध्यभागी यायचं। सन्माननीय कैलासवासी प्रभाकरजी राणे साहेबांचा वसा आणि वारसा ज्यांनी समर्थपणे पेलला आणि रायगड जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावी अशी एक सुंदर स्पर्धा ज्यांनी आवाज मुक्कामी मागच्या काही वर्षांमध्ये संपन्न केली होती। आणि विशेषतः या विभागामध्ये घडणाऱ्या नवीन खेळाडूंना प्रोत्साहित करणारं, त्यांच्या खुराकाचा खर्च उचलणारं आणि विशेषतः सर्वच खेळांवर ज्याचं प्रेम आहे असे सन्माननीय रणजितदादा राणे यांचा विशेष सन्मान या अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग